आज आपण रोहिडाच्या ह्या सफरीला चिखलावडे या गावातनं चाललेलो आहोत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. जय भवानी, जय शिवराय. तर नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही चाललेलो आहोत या रोहिडा किल्ल्याच्या चिखलावडे गावाच्या या येथून असणाऱ्या पायवाटेने किल्ल्यावरती. तर माझ्याबरोबरचे माझे मित्रमैत्रिणी पहिल्यांदा नाही म्हणता येणार, पण खूप दिवसांनी त्यांच्या धकाधकीच्या जीवनातनं पुण्याच्या बाहेर जरा चांगल्या हवेचा आस्वाद घ्यायला आलेला आहे. तर कसं वाटतंय ट्रेक? खूप मस्त. आणि ऊन आहे, पण अंगातला जोश या उन्हाला काही बाधतंय का ऊन आपल्याला? नाही. आणि अपेक्षा आहे की तुम्ही सगळे एन्जॉय करताय ना? तर आता भेटूयात आपण वरती. ओके, बाय. चिखलवड्याचा हा ट्रेक तसा बाजारवाडीपेक्षा कमीच म्हणावा लागेल, परंतु थोडासा माहिती नसल्यामुळे इथे लोक येत नाही. पण या चिखलवड्याच्या ट्रेकने आपण रोहिड्याला जाणं जास्त चांगलं आणि थोडं थरारक अनुभूती देणार आहे. चिखलवड्यातनं आता आम्ही या मेन पठारावर आलेलो आहोत. आता येथून बाजारवाडी, येथून येणारा रस्ता आणि चिखलवड्यातनं किल्ल्यावर जाणारा रस्ता एकाच ठिकाणून पोहोचवतात. आणि आता आपण आपल्या या उरलेल्या भ्रमंतीला सुरुवात करूयात. अर्धा ते पाऊण तासाचा खड्या चढाईचा रस्ता, पण दुर्ग भटक्यांना मजा देणारा, आनंद देणारा हा ट्रेक सगळ्यांनी एकदा तरी रोहिड्यावर ह्या रस्त्याने नक्की करावा. चिखलवडे गावातनं हा संपूर्ण वळसा आपण ह्या बुर्जाला मारून आता ह्या बुर्जाजवळ आपण आलेलो आहोत. आता येथून आपण गडाच्या वरती जाणार आहोत. चिखलवड्याचा हा ट्रेक करताना कायमच आपल्या स्मृतीत हा रोहिडा किल्ला राहील. चिखलवड्याच्या ह्या तासाभराच्या दमछाकीच्या ट्रेकनंतर या सगळ्या बुर्जांना वळसा मारून आपण आता प्रमुख गणेश दरवाजाला आलेलो आहोत. इथे आल्यावर जो आनंद, म्हणजे मी 20-25 वेळा किल्ल्यावर आलेलो आहे, परंतु आज ह्या चिखलवड्यातनं मी 17 ते 18 वर्षांनी आलो आहे. इथं इतकं छान वाटतंय की इतका उन्हाळा आहे. आज तारीख आहे 17 मे 2026. या कडक उन्हात 40 डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही हा ट्रेक करतो आहे. आम्हाला सवय आहे, पाणी आहे, सगळ्या व्यवस्था आहे. तुम्ही देखील जेव्हा उन्हात हा ट्रेक कराल, पाणी आणि फर्स्ट एड आणि कंपल्सरी विटॅमिनच्या ज्या आपण म्हणतो केळ असेल किंवा ORS या गोष्टी घेऊनच यावं. काय सर, बरोबर ना? चला, जय शिवराय. जय शिवराय.
नमस्कार, माझं नाव लोकेश. मी आज ऑफिसतर्फे आलो होतो तिथं ट्रॅकिंगला. खूप ॲडव्हेंचरस आहे हा फोर्ट. जरा दमलो पण शेवटी आलोच. आणि थँक्स टू सर, अक्षय सर, त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केलं. त्यांनी आम्हाला पावर दिली की तुम्ही करू शकता, आणि आम्ही शेवटी केलं. सो आलोय. आवडला आम्हाला फोर्ट. थँक्यू. इथे येऊन खूप छान वाटलं. नवीन एक्सपिरियन्स करायला भेटले व तुमच्यासोबत अक्षय सर, तुम्ही चांगलं वाटलं. म्हणजे इथे येऊन नवीन काहीतरी शिकायला भेटलं आम्हाला. धन्यवाद तुमचं सर. इट वॉज रिअली अ व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे सगळ्याच जे टीम मेंबर्स आहेत अक्षय सरांसोबत, त्यांनी खूप मोटिवेट केलं. पहिल्यांदा असं वाटलं की काहीच होणार नाही आहे, 20%, 50%, मग ॲट लास्ट आम्ही 100% केलेलं आहे. इट वॉज बेस्ट. थँक्यू. माझं नाव स्वप्नील कांबळे आहे. मी आत्ता ऑफिसच्या ट्रीपमध्ये आलो होतो. चांगला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे अक्षय सरांचे जे टीम मेंबर्स आहेत ते सगळे म्हणजे कोऑपरेटिव्ह आहेत. सगळे म्हणजे चांगलं गायडन्स करतात. म्हणजे असं आम्हाला वाटत होतं की खूप हार्ड आहे, असं होणार नाही आमच्याकडनं, आम्ही अर्ध्यातनंच खाली येणार होतो. पण त्यांच्या टीम मेंबर्सनी जे आम्हाला सपोर्ट केला, म्हणजे असं कोऑपरेशन दाखवलं ना, त्याच्यामुळं आम्ही फायनली वरती आलोय. आणि खूप चांगला एक्सपिरियन्स आहे हा. ऐका, लगेच कळलं. ओके, पहिलं तर एकदा टाळ्या सगळ्यांसाठी जोरदार, कारण की खरंच हे खूप मोठं आहे. 17 मे म्हणजे उन्हाळ्याचा एकदम पीक पिरियड, तिथं 40 डिग्री तापमान आहे. त्यात तुम्ही 40 मिनिटं एक्स्ट्रा लावून का होईना काही काही लोकांमुळे पण आपण वरती आलो, त्यासाठी खरंच जोरदार टाळ्या. आणि मला खरंच आवडेल की तुम्ही तुमचं सगळ्यांचं कौतुक करायला की फिट स्पोर्ट्सवाले पण ह्या उन्हात आणत येत नाहीत. तुम्ही आलात, तुमचा वेळ दिलात. आणि महत्त्वाचं म्हणजे लोक आता इथे बरेचसे बाहेरचे असतील, ते म्हणतील काय इथं, म्हणजे काय इथं येऊन काय करायचंय, मराठ्यांचे किल्ले असे जळलेले आहेत, काय उपयोग आहे. पण ह्या मराठ्यांच्या जळलेल्या किल्ल्यामुळं आज आपण जळलेली तोंड न घेता जगतोय. गेला रोहिडा किल्ला म्हणजे सगळ्यात छान आणि सगळ्यात महत्त्वाचा असा किल्ला. आणि त्या रोहिडा किल्ल्याला 12 मावळ, म्हणजे आता कसं पुणे शहर, मुंबई शहर फेमस आहे, बाहेरगावची बरीचशी लोक मुंबई पुण्यात सेट होतात, तसं त्या काळातलं जे 12 मावळ होतं त्यातलं रोहिडा किल्ला हिरडस मावळाचा एक प्रमुख भाग होता. आणि हा किल्ला ज्याच्या ताब्यात, पलीकडे वाई, इकडे बोर, वेल्ला, आणि या बाजूला कोकण, महाड, आणि इकडे पलीकडच्या साईडला रत्नागिरी, हा सगळ्या भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा रोहिडा म्हणजे ह्या भागातला रायगड म्हणायला हरकत नाही. तर ह्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला, आदिलशहाकडनं जिंकून. मग नंतर हे पुरंदरच्या तहात पुन्हा मुघलांकडे गेला. मग 1707ला परत, मग त्यानंतर महाराजांनी देखील 1670ला हा किल्ला स्वराज्यात सामील केला. हा किल्ला इंग्रज काळापर्यंत चांगला होता. इंग्रजांनी काय केलं, आपले जेवढे किल्ले होते ते सगळे फोडून आग लावून काढली. कारण की त्यांना माहिती होतं इंग्रजांना शिवाजी महाराज येणार, मराठ्यांच्या अंगात, त्या गड किल्ल्यांच्या लोकांमध्ये ती स्फूर्तता, ती उर्मी येणार, आणि आपली लोक स्वराज्य सादर करणार. आणि झालं तेच. 1857चा उठाव पण मराठ्यांनीच केला. 1857च्या उठावाला देखील नानासाहेब पेशवे, झाशीची राणी किंवा तात्या टोपे यांनी लीड केलं, बहादूर शाह जफर यांच्या अंडर मुघल बादशाह. पण जे काही झालं ते, आणि अटकेपार जिथे झेंडे लावले होते तिथपर्यंतचाच प्रदेश हा आपल्याला भारत स्वतंत्र झाल्यावर भारताचा म्हणून मिळाला, आणि तिथून बाउंड्री झाली. तर ह्या किल्ल्यांच्या एकेका कणामध्ये, एकेका मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा मराठा साम्राज्याच्या करोडो योद्ध्यांनी, ज्यांनी रक्त आपल्यासाठी, आपलेच पूर्वज होते सगळे, पानिपतच्या युद्धात आपल्या घरातल्या एक एक माणूस मिळालेला आहे प्रत्येकाच्या. त्यामुळे ह्या गड किल्ल्यांवर येतो ना, तर ह्या किल्ल्यावर काय पिकनिक स्पॉट नाही, इथे प्लॅस्टिकचा कचरा करायचा नाही. इथे आल्यानंतर आपण असं म्हणूयात की ज्या गोष्टी योग्य आहेत त्याच करायच्या. बाकी आपल्याकडे अख्खं जग आहे फिरायला, मजा करायला. गडावर येतो तर त्या गडाची नैतिकता जपणं आणि त्या गडाचं पावित्र्य राखणं, आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी निर्माण केलेलं स्वराज्य अबाधित राखणं, हे इथं काम आहे. मग बाहेरचं आयुष्य आपलं प्रत्येकाचं वेगळं आहे. तुम्ही सगळे ऑफिसचे काम करता, आम्ही स्पोर्ट्सवाले आहोत, आम्ही ग्राउंड लेवलची कामं करतो. पण माझ्यासाठी वेगळं स्वराज्य आणि तुमच्यासाठी वेगळं स्वराज्य नाही आहे, सगळ्यांना सेम स्वराज्य. तर ह्या किल्ल्यावर आयुष्यात टार्गेट ठेवायचं की मरायच्या आधी कमीत कमी 50, जास्तीत जास्त 500 किल्ले तुम्ही पाहणार. कारण की ह्या किल्ल्यांमुळे आपण आहोत, त्या किल्ल्यांना कधीतरी जाणार. आता ठीक आहे, इथं तुम्हाला काही वाटत नाही, पण इथून जी ऊर्जा घेऊन जाल ना, प्रॅक्टिकली असं विचार करा की महाराजांच्या किल्ल्यावर आलोय. आजकाल ते कुठेतरी कमी व्हायला लागलं. पहिल्या काळात आम्ही ज्यावेळेस होतो ना, 15 वर्षापूर्वी नवीन अगदीच मी अशी इंग्लिशची गाडी कुठली नव्हती तेव्हा यायचो, तेव्हा इतकी ऊर्जा यायची नाही गोष्टींची, की त्यामुळे करिअर व्हायला मजा आली, की लढलो, जडलो, खडलो. आता माझ्याकडे अशी हाय स्टँडर्ड सोसायटीतली मुलं आहेत
की जी मराठी नाही पण आपल्या मराठी माणसांपेक्षा त्यांना जास्त माहिती आहे महाराजांबद्दल किंवा मराठा साम्राज्याबद्दल. सो इतिहास माहिती करू नका, मी म्हणत नाही एक त्यांनी एक डेट माहिती पाहिजे, सगळं माहिती पाहिजे, पण इथे आल्यानंतर ह्याचं गमक काय हे का महत्त्वाचं आहे हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. तर या किल्ल्याचं मी सांगितल्या पद्धतीने ह्याची निर्मिती 13व्या शतकात यादवांच्या काळात झाली. 1660 नंतर महाराजांनी ताब्यात घेतला आणि नंतर 1818ला इंग्रजांनी केला. हे जे भोर आहे हे संस्थानिक होते, जे की आपण पंत सचिव म्हणायचो. महाराजांचं अष्टप्रधान मंडळ माहिती सगळ्यांना, त्यातलं पंत सचिव मंडळ म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट डिपार्टमेंट. तर त्याचे जे प्रमुख होते ते या भोर गावचे. नंतर जसं मराठा साम्राज्य संपलं, इंग्रज आले, प्रत्येकाने आपापलं राज्य वाटून घेतलं. त्या भोरच्या अंडर हा किल्ला यायचा. तर हा किल्ला आज आपण कधी हे का सांगतोय उन्हातानाचं, तर कधी कुठं गेलात तर रोहिडाला गेलात का रायरेश्वरला गेलात तर लोकांचं कन्फ्युजन आहे की हिचं महाराजांनी शपथ घेतली या किल्ल्यावर. नाही, ही रायरेश्वरला घेतली आणि इथे रोहिड मल्लाचं मंदिर आहे. रोहिडेश्वराचं दर्शन घेतलं असेल असं मी अपेक्षा बाळगतो सगळ्यांची. आस्ते कदम आस्ते कदम महाराज प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक मुघल दल संहारक क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर विमल चरित्र हिंदुपत पादशाह श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज के हिंदू धर्म रक्षक हिंदू धर्म आदर्श बुधभूषणकार श्रीमंत श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की हर 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 हर. तर मित्रांनो, आपण आता चिखलवड्याकडे पुन्हा एकदा रोहिड्याकडे चाललेलो आहोत. हे तुम्ही बघू शकता, ट्रॅफिक जॅम, खूप निसरडा रस्ता आहे. हळूहळू काळजी घेऊन काही इलाज न बाळगता बसून गेलात तरी चालेल.